हरिओम. श्री साई सच्चरित अध्याय 2 ओवी 51. अनुभव घेता दिवस राती वृत्तांत लिहावा आले चित्ती जयाच्या परी शालेने शांती मनास विश्रांती लाभेल आत्मतृप्तीचे निसर्ग उद्गार अनुभूतीचे अधिष्ठानावर बाबा उद्गारले वारंवार श्रोतया सादर करावे बहुत वदले ज्ञान कथा अनेका लाविले भजन पंथा तयाचा संग्रह करावा पुरता होईल गाथा साईंचा त्या कथा जे सांगती सादर मने जे ऐकिती उभयांच्या मनासी विश्रांती पूर्ण शांती लाभेल ऐकता श्रीमुखीच्या कथा भक्त विसरतील देह व्यथा तयांच्या ध्यान मनन करिता पैसे निर्मुक्ता पैसे श्रीमुखीच्या वार्ता अमृता परिसरस भरिता परमानंद वाटेल चित्ता काय मधुरता वानुमी ऐसी या कथा जो अंदाभिकता आढेळ गाता वर्णिता वाटेत यात पदरज धुळी लोळता मोक्ष हाता येईल तयाच्या गोष्टींची अवलौकिक मांडन तैशीच शब्दांची ठेवण परिसता तल्लीन श्रोतृगण सुख संपूर्ण सकळिका जैसे गोष्टी ऐकाव्या काना किंवा दर्शन घ्यावा नयन तैसेची मन होऊन याऊन मन सहज ध्यान लागावे गुरु माऊली माझी जननी कथिती तियच्या कथा जाजनी ऐकी जेती वदनो वदनी सादर श्रवणी साठवू त्याची वारंवार आठवो साठवतील तितक्या साठवो प्रेमबंधनी त्या गाठवू मग लुटवू परस्पर यात माझे काहीच नाही साईनाथांची प्रेरणाही ते जैसे वदवितील काही तैसे ते पाही मी वदे हाही अहंकार साईची सोय सूत्रधार तोची वाचेचा प्रवर्त विणार तरी ते वदनार मी कोण मी पणास समर्पिता पायावर सौख्य लाधेल अपरंपार सकळ सुखाचा संसार अहंकार गेलिया ही वृत्ती उठाया अवसर बाबाशी विचारू नाही धीर आले माधव राव पायरीवर तयांचे कानावर घातली तेची वेळी माधवरावानी नाही तेथे दुसरे कोणी ऐसाची प्रसंग साधूनी बाबा लागूनी पुसियले बाबा हे अण्णा साहेब म्हणती आपुले चरित्र यथा महती लिहावे ऐसे येती चित्ती आपुली अनुमती असलिया
मी तो केवळ भिकारी, फिरतो भिक्षेसी दारोदारी. ओली कोरडी भाजी भाकरी, खाऊन गुजरी काळ मी. त्या माझी कथा कशाला, कारण होईल उपहासाला. ऐसे न म्हणा या हरियाला, कोंदणी जडविला पाहिजे. असो आपुली अनुज्ञा काय, लिहतील आपण असल्या सहाय्य. किंवा लिहवितील आपलेची पाय, दूर अपाय दवडूनी. असता संतांची आशीर्वचने, तैसेची उपक्रम ग्रंथांचे रचने. विना आपुल्या कृपावलोकने, निर्विघ्न लेखन चालेना. जानोनी माझिया मनोगता, कृपा उपजली साई समर्था. म्हणतीला हसील मनोरथा, पायी म्या माथा ठेविला. दिदला मज उदीचा प्रसाद, मस्तकी ठेविला हस्त वरद. साई सकल धर्म विषाद, भावोपनोद भक्तांचा. ऐकोनी माधवरावांची प्रार्थना, साईची आली माझी करुणा. आधीर मनाच्या शांतवना, धैर्य प्रदाना आदरिले. भावार्थ ऐकोनी माझे मनीचा, अनुज्ञापनी वर्तली वाचा. कथा वार्था अनुभवांचा, संग्रह साचा करावा. दप्तर ठेवावरे आहे, त्याला माझे पूर्ण सहाय. तो तर केवळ निमित्त पाहे, लिहावे माझी कथा मीच करावी. भक्तेच्या मीच पुरवावी, तयाने अहं वृत्ती जिरवावी ती मम पदी. ऐसे वर्ते जो व्यवहारी, तया मी पूर्ण सहाय्यकारी. हे कथाच काय सर्वोत्पोरी, तया घरी राबे मी. अहं वृत्ती जेव्हा नोरे, जेव्हा तयाचा ठाव ही नोरे. मीच मग मी पण संचरे, माझीची करे लिहीन मी. ये बुद्धी जे कर्म आरंभिले, श्रवण मनन वा लेखन वहिले. ज्याचे त्यानीचे ते संपादिले, त्यास तो केले निमित्त. अवश्यमेव दप्तर ठेवा घरी दारी, असे कुठेवा. वारंवार आठव ठेवा, होईल विसावा जीवासी. करिता माझ्या कथांचे श्रवण, तयाचे कीर्तन आणि चिंतन. होईल भक्तीचे जनन, अविद्या निरसन रोकडे. जेथे भक्ती श्रद्धान्वित, तयाचा मी नित्यांकित. ये अर्थी न व्हावे शंकित, इतत्र अपात्र प्राप्त मी सदा. सद्भावे या कथा परिसता, निष्ठा उपजेल श्रोत या चित्ता. सहज स्वानुभव स्वानंता, सुखावस्था लाधेल. भक्तासी निज रूप ज्ञान, जीव शिवा समाधान. अलक्ष निर्गुण, चैतन्य घन प्रकटेल. ऐसे या कथाचे विंदान, याहुनी काय पाहिजे आन. हेची श्रुतीचे ध्येय संपूर्ण, भक्त संपन्न ये अर्थी.
जेथे वादावादीची बुद्धी तेथे अविद्या माया समृद्धी, तेथे नाही तेथे स्वहित शुद्धी, सदा दुर्बुद्धी बुद्धी कुतर्की, तो न आत्मज्ञासी पात्र, तयासी ग्रासी अज्ञान मात्र, नाही तयासी इह पत्र, असुख सर्वत्र सर्वत्र सदा, नको स्वपक्ष पक्ष स्थापन, नको परपक्ष निराकरण करण, नको पक्ष द्वयात्मक विवरण, काय ते निष्कारण सायास, नको पक्ष द्वयात्मक विवरण, होता या शब्दांचे स्मरण, पूर्वी श्रोतया दिदले अभिवचन, जाहली आठवण तयाची, मागा प्रथमा अध्याय संपता, वचन दिदलेसे की श्रोता, हेमाड नाम करण कथा, आधी समस्ता सांगेन, कथेमध्ये ही आड कथा, परिसता ठरेल उपयुक्तता, होईल जिज्ञासेची पूर्तता, ही प्रेरकता साईंची, पुढे मग पूर्वानुसंधान, होईल साई चरित्र निवेदन, म्हणून श्रोतया करावे श्रवण, दत्तावधान ते कथा, आता हा साई लीला ग्रंथ, भक्त हेमाड पंत विरचित, ऐसे जे प्रति अध्याय अंतिश्रुत, ते हे पंत कोण की, सहज आशंका श्रोत या मना, करावया तज्जिज्ञासा शमना, कैसा आरंभ या नामकरणा, व्हावे त्या श्रवणा सादर, जन्म दारभ्य मरणावधी, षोडश संस्कार देहा संबंधी, त्यातील एक नामकरण विधी, संस्कार सिद्धी प्रसिद्ध, तत्संबंधी अल्पकथा, श्रोताव परिसिजे सादर चित्ता, हेमाड पंत नामकरणता, प्रसंगोपात्ता प्रकटेल, आधी हा लेखक खट्याळ, जैसा खट्याळ तैसा वाचाळ, तैसा चिटवाळ आणि कुटाळ, नाही विटाळ ज्ञानाचा, नाही ठावा सद्गुरु महिमा, कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा, सदा निज शहानी वेचा गरिमा, वाद कर्मा प्रवृत्त, परिप्राक्त न रेषा सबळ, तेनेची साईंचे चरण कमळ, दृष्टीस पडले अदृष्टे केवळ, हातो निश्चळ वादनिष्ठ. हरिओम.